मोठा आहे. यानंतर यांचं स्वागत करतो आपण बरोबर सावंत यांचे. त्यासाठी कर्तव्य खरोखरच खूप मोठा आहे. यानंतर स्वागत करतो आपण बरोबर सावंत यांचे. विनंती करेन विलास डोंगरकर यांना की आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. सर्व झालाय. अरे व्हिडिओ करतो था इकडे आवाज काय राहत आहे का करणं लावाय सांग ना. तुमचं डोकं काढतो. अतिशय चांगल्या प्रकारे मिळालेला सहभाग आणि या सहभागातून कार्यक्रमाला सुरुवात होते. गणेश पूजन करून सर्व झालाय. अरे व्हिडिओ करतो था इकडे आवाज काय राहत आहे का करणं लावाय सांग ना. सर्व झालाय. अरे व्हिडिओ करतो था इकडे आवाज काय राहत आहे का करणं लावाय सांग ना. तुमचं डोकं काढतो. अतिशय चांगल्या प्रकारे आजची एकत्रित झालेली तरुणाई म्हणजे रोजची खऱ्या अर्थात ओळख भविष्यातली ओळख. आज क्रिकेट खेळायला जात असताना क्रिकेटच्या माध्यमातून देखील आपल्या रोजगाराचं अस्तित्व करणारी ही युवा संघटना मागील 2 वर्ष 3 वर्ष मुंबईमध्ये आरपीएल झाली. काहीतरी हवंय तर तिकडे रोणगावचे प्रथम नागरिक माननीय सुभाषी साखरकर यांच्या हस्ते बीज कापून ग्राउंडची ओपनिंग होते. एकदा जोरदार आहोत किंवा खेळाचा श्री गणेशा किल्ल्यात आलेला आहोत. त्या मातीचीच पूजा करताना अर्थात फीत कापली जाते. ग्राउंडचं ओपनिंग केलं जातं. मान्यवरांच्या हस्ते इथे अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. सचिन कोण आहे आता इकडं? यांनी ट्रॉफीचं अनावरण करण्यासाठी सगळे
हाताला दिसते. आला ना आणि प्रेक्षकांवर त्यांचं सर्वात पहिलं आपण स्वागत करूया रूम प्रीमियर लीग मध्ये. सर्वजण इथे आवर्जून उपस्थित राहिलेत. एकदा टाळ्यांचा गजरात टाकतो. पण याच वर्षी आपण आपल्याच मातीमध्ये पहिल्यांदा हे सगळं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी इथे असलेले सगळे मान्यवर क्रीडाप्रेमी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे ना, खरोखर धन्यवादासारखं वाटतं की आज ही RPL आपण गावी खूप मोठं आमच्याकडे एक कठीण आव्हान होतं हे सगळं करायचं, पण ते एकदम तुमच्यामुळे सहज शक्य झालं. एकदा जोरदार टाळ्या प्रत्येक खेळाडूसाठी ज्यांनी इथे सहभाग नोंदवला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण संघ मालकांचं पुष्पगुच्छ आम्ही रुमकरचे संघ मालक समीर परडकर यांनी पुढे यायचं. गेली 4 वर्ष आम्ही रुमकरचे संघ मालक समीर पराडकर आणि विजय पराडकर, धन्यवाद. त्याच्यानंतर बाप्पा मोरिया संघ मालक प्रमोद बंगरकर पास्टे हे टी शर्टचं अनावरण करतील. धन्यवाद प्रमोद बंगरकर. मुंबई मंडळाचे अध्यक्ष हे एक टी शर्ट देऊन अनावर करतील. शहीद योद्धा शहीद योद्धाचे संघ मालक किरण जाधव ते इथं आपल्यामध्ये उपस्थित नाहीयेत. मला वाटतं त्यांना थोडासा उशीर झालाय. गोरे साहेब स्पर्धेसाठी लागणारे जे टी शर्ट आहेत ते किरण जाधव यांच्यातर्फे आपल्या टीमसाठी मिळाले आहेत. तर किरण जाधवसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. शुभम 11 राजन सुर्वे सावंत साहेब या ना. शुभम 11 शुभम पराडकर याच्या स्मरणार्थ राजन सुर्वे आणि शांताराम पराडकर यांनी त्यांचं एक शुभमची आठवण म्हणून शुभम 11 ची स्थापना केलेली आहे. तर त्यांचं राजन सुर्वे यांचं खूप खूप धन्यवाद संघाकडून. ते वरती दाखव. हा इकडे वेगळं इकडं. धन्यवाद राजन सुर्वे. साई माऊलीचे संघ मालक प्रदीप सावंत. हसलेश्वर संघाचे हळुंदरी गोलंदाज या प्रभाकर माजी सरपंच प्रभाकर सावंत यांच्या हस्ते हे अनावरण होईल. मान्यवरांचे आभार. प्रदोष सावंत यांचे देखील आभार. साई माऊली शेवटी त्यांना मिळालेली आहे. शिवगरगरा हसलेश्वर संघाचे बॅकबोन आम्ही ज्याला बोलू शकतो असे आमचे राजेश डोंगरकर या ना सावंत सावंत. मला वाटतं हसलेश्वर रूम संघाचे सुरुवातीचे खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे आपल्या इथे.
पुढे कोण आहे? पहिली 11 विलास शिराजी डोंगरकर संघमालक, गेली 4 वर्षे ते संघमालक आहेत. होय होय. विनोद जाधव कुठं आहेस? या ना सर. ते त्यांना अडकतं ना म्हणून मी उलट पहिलं उलट. आजचा RPL जे आपल्या गावी जे RPL सामने होत आहेत त्याच्यासाठी काबाड कष्ट म्हणू शकतो आपण विलास डोंगरकर यांनी केलेले आहेत. धन्यवाद. मला वाटतं याच्यानंतर फक्त एक विनंती आहे प्रत्येक खेळाडूंना, जर सर लाईन मध्ये उभं राहिलात ना तर खूप बरं होईल. आपली एक शिस्त जे आहे ते सर्वांना दिसेल, सगळ्यांना दिसेल जे आपण काय करतोय. आम्ही ज्यावेळी खेळायला जायचो त्यावेळी आमच्या बरोबर असणारे डांबरे, प्रत्येक मॅचला जिथे कुठे जायचो तिकडे आमच्या बरोबर डांबरे असायचे. मी 3 व्यक्ती पाहिल्यानंतर खरोखरच माझं मन देखील भरून आलं की त्यावेळेची क्रीडाशक्ती आज देखील आपल्या बरोबर आहे. हे सगळ्या तरुणांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण या तरुणांसाठी वाजवला पाहिजे. कारण क्रिकेटची सुरुवात आम्ही अगदी लहान असताना वसंत सावंत किंवा गिरकर गुरुजी असतील किंवा मग अजून बाकीचे बेटी कांबळे असतील, एसटी कांबळे असतील यांच्यापासून पाहिलेलं क्रिकेट आज अश्लेश्वर क्रिकेट मंडळ रूढ एक संस्था म्हणून हे क्रिकेट चालवत असताना खूप मोठी प्रगती झालेली या क्षेत्रात दिसते. आणि या क्षेत्रासाठी ज्यांनी सुरुवात केली होती ते सगळेजण आज इथे उपस्थित राहतात. आणि अजूनही काही सगळेजण उपस्थित राहिले असतील तर खरोखर हा सोहळ्याला एक सौभाग्याची किनार लाभली असती. जरी आपण जुन्या आठवणींना घेऊन पुढे जात असतानाच आज आपल्यासाठी लाभलेले मार्गदर्शक किंवा आपल्यासाठी लाभलेले सन्माननीय पाहुणे अर्थात म्हणणार नाही, कारण आपण सगळेजण एका गावातले आहोत आणि क्रिकेटच्या ओढीने इथे सगळेजण आलेले. प्रत्येक वेळी अतिशय रूढ संघासाठी टाळ्या वाजवणारे, हे आपला गाव, आपले पोरं, आपला क्रिकेट म्हणून सगळ्यांसाठी टाळ्या वाजवणारे इथे आज आम्हाला प्रमुख सन्माननीय पाहुणे म्हणून लाभलेले एकदा जोरदार आहे. आपण त्यांच्यासाठी वाजून त्यांच्या स्वागताकडे जाऊया. मी विनंती करेन आमच्या रुंगाचे प्रथम नागरिक माननीय सुभाषी साखरकर यांचं स्वागत करतील. रूम असोसिएशन क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष माननीय राकेश डोंगरकर. उन्हाचा कहर वाढत जातोय. आपल्याला 2 दिवस हा क्रिकेटचा बहर लुटायचा आहे, त्यामुळे सगळेच जण एक उत्सुकता आहे. उन्हाला आपण बाजूला करून क्रिकेटला नेहमी सवय करणारे आपण या कार्यक्रमासाठी देखील एकदा जोरदार टाळ्यांचा गजर असायलाच हवा. त्यांचं स्वागत करतील शांताराम पराडकर. यानंतर त्यांचं स्वागत करतील सचिन उपकरे. खरोखरच क्रिकेटला मुंबईत जाऊन एकत्र करणारे सचिन उपकरे, त्यांचं त्यासाठी कर्तृत्व खरोखरच खूप मोठं आहे. यानंतर स्वागत करतो आपण त्याबाबत सावंत यांचं. विनंती करेन विलास डोंगरकर यांना की आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. क्रिकेटसाठी प्रेमाने आलेली मंडळी आपल्यासाठी नेहमीच आपण स्वागतासाठी आतुर असतो. त्याप्रमाणेच पतागरे माननीय विजेंद्र डोंगरकर. यानंतर आपले बेबी यांचं स्वागत करतील माननीय राजेश डोंगरकर. ये बाबू ये रे, सगळ्यांचं स्वागत लाईन मध्ये घेतले. तसेच त्यांचं स्वागत करतील प्रमुख डोंगरकर.
आपल्याला उपस्थिती लाभलेले आणि कार्यक्रमाची शोभा असणारे माननीय शादूदादा वीर यांचं स्वागत करतील प्रसाद पराडकर. मुंबई मंडळाचे खजिनदार अर्थात क्रिकेट मंडळाचे पण आणि मुंबई ग्रामविकास मंडळाचे पण खजिनदार प्रसाद पराडकर यांच्या हस्ते होतं. त्यानंतर आपले मांडेकर यांचं स्वागत करतील प्रदीप सावंत. हे फोटो नाही रागवल बरं मी काढतो. आणि दत्ताराम वीर यांचं स्वागत करतील माननीय रमेश डोंगरकर. तसेच आपल्या रेणगावचे जुने जाणते खेळाडू क्रिकेट खेळाडू माननीय यशवंत सावंत यांचे स्वागत करतील संजय वीर मुंबई मंडळाचे क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष माननीय संजय वीर.